Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we have start our third paper of the syllabus, that is MTH 203B. आपण आपल्याकडे B पार्ट शिकवतो. 203 मध्ये दोन पार्ट आहे, A आणि B, पण आपला आहे B पार्ट. त्याच्यामुळे एक्झाम मध्ये पण जेव्हा तुम्ही पेपर एक्झाम साठी चूज कराल तो असणार आहे MTH 203B. ओके, त्यातलं पहिलं चॅप्टर आहे युनिट नंबर फर्स्ट, दॅट इज सोल्युशन ऑफ अल्जेब्राइक अँड ट्रान्सेंडेंटल इक्वेशन. आता हे सुरू करण्या अगोदर एक तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या पेपरसाठी तुम्हाला कॅल्क्युलेटर आवश्यक आहे. जर थेअरी पेपर झाला तर ऑब्जेक्टिव्ह झाला तरी त्याला काही प्रश्न असे येतीलच की ज्याला तुम्हाला कॅल्क्युलेटर लागेलच, पण ह्या पेपरला कॅल्क्युलेटर मस्ट आहे. त्याच्यामुळे सायंटिफिक कॅल्क्युलेटर ते आपण नसल्यास आपल्याकडे घेऊन टाका, कारण एक्झाम्पल सॉल्व करताना कॅल्क्युलेटर जर नसेल तर आपलं ते पूर्ण एक्झाम्पल सॉल्व होणार नाही. ओके, सो ही पहिली कंडिशन की हा पेपर सॉल्व करताना किंवा ह्या पेपरला जाताना तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असणे गरजेचे आहे, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. ओके, सो वी स्टार्ट हिअर आवर युनिट नंबर फर्स्ट नाऊ. सगळ्यात पहिले आहे इथे काही एरर संदर्भातल्या डेफिनेशन्स. So there are three types of errors, that is absolute, relative and percentage errors. त्याच्यासाठी काही एक्झाम्पल घेतलंय सुरुवातीला बघा. कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ अप्रॉक्सिमेशन ऑफ रूट 11. वी नो दॅट 3 स्क्वेअर लेस दॅन 11 लेस दॅन 4 स्क्वेअर. आता 11 हा 3 त्रिक 9 आणि 4 चौक 16 या दोघांच्या मध्ये येणार आहे. या दोघे काय आहे, स्क्वेअर टर्म्स आहेत, बरोबर आहे ना. सो 3 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअरच्या मध्ये तुमचा 11 येणार आहे. हेन्स बाय टेकिंग स्क्वेअर रूट वी गेट. आता स्क्वेअर रूट जर घेतलं दोघी बाजूचं तर 3 चा स्क्वेअर रूट 3, 4 चा स्क्वेअर रूट 4 आणि मग स्क्वेअर रूट ऑफ 11. याचा अर्थ रूट 11 कोणामध्ये येणार आहे, 3 आणि 4 मध्ये. सो वी मे अप्रॉक्सिमेट रूट 11 बाय 4. हिअर रूट 11 इज अ ट्रू व्हॅल्यू अँड 4 इज अ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. आता याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू कोणत्या टाईपच्या असतात ते लक्षात येईल. आपल्याला ॲक्च्युअल काय काढायचं आहे तर रूट 11 म्हणजे तिला काय म्हणायचं, ट्रू व्हॅल्यू, आणि ती कोणापेक्षा लहान आहे, 4 पेक्षा लहान. मग 4 ला आपण एक अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू धरूया की 4 च्या आसपास 11चं रूट तुम्हाला फाइंड आउट करता येईल. सो इट विल बी अ अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अँड द डिफरन्स दॅट रूट 11 मायनस 4 इज कॉल्ड ॲज एरर. या दोघांमधला डिफरन्स काय असेल, तो एरर असेल त्या कॅल्क्युलेशन मधला इन अप्रॉक्सिमेटिंग द रूट 11. एक्झॅक्ट व्हॅल्यू रूट 11 ची काढण्यामध्ये या दोघांचं सबट्रॅक्शन काय असेल, ती एरर असेल. सो अनदर वे ऑफ अप्रॉक्सिमेटिंग रूट 11 इज बाय द लॉंग डिव्हिजन. दुसरी मेथड कोणती आहे तर लॉंग डिव्हिजनची. दस वी मे अप्रॉक्सिमेट इट बाय 3.3 correct to 2 significant digits, and here 3.3 is the approximate value and the error is root 11 minus 3.3. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेट किती असते, ती 3.3 असते रूट 11 ची व्हॅल्यू. ओके, आणि मग एरर फाइंड आउट करायची असेल तर कशी येणार ती. सो करेक्ट टू 2 सिग्निफिकंट डिजिट्स, हिअर 3.3 इज द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू अँड द एरर काय असेल मग तुमची रूट 11 मायनस 3.3, दॅट इज युअर एरर. नंतर पुढे आहे एरर मध्ये रिलेटिव्ह आणि पर्सेंटेज एरर. त्याच्या डेफिनेशन्स आहेत, परीक्षेला कदाचित विचारू शकतात. सो डेफिनेशन ऑफ 1.1, इफ द ट्रू व्हॅल्यू ऑफ एक्स. आता ट्रू व्हॅल्यू तुम्हाला लक्षात आली, जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्याला ट्रू व्हॅल्यू म्हणतात. इफ द ट्रू व्हॅल्यू ऑफ एक्स ऑफ ए क्वांटिटी इज अप्रॉक्सिमेटेड बाय अ व्हॅल्यू x1, म्हणजे x1 ही काय असेल, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, देन x मायनस x1, true value minus approximate value, is called error in the approximation. So we call x1 as approximate and denote the error as x minus x1 by delta x. आणि त्या एररला काय म्हणतात, delta x, and we write the error as e, capital E, that is equal to delta x equal to true value minus approximate value, that is x minus x1, dash number 3. And thus if the approximate is lesser than the true value, then the error becomes positive. लक्षात आलं का, म्हणजे ही जर याच्या पेक्षा लहान असेल तर तुमचं उत्तर काय येईल, पॉझिटिव्ह येईल, बरोबर आहे ना. म्हणजे हा अप्रॉक्सिमेट इज लेसर दॅन द ट्रू व्हॅल्यू, देन एरर मस्ट बी पॉझिटिव्ह.
in the above, if the true value is root 11 and approximated by 3, then the error is root 11 minus 3. आपण approximate काय म्हटला होता? 4 म्हटला होता, पण तो जर 3 असला तर root 11 मधून जर 3 गेला तर ती व्हॅल्यू काय असणार आहे? ऑब्वियसली ग्रेटर दॅन 0. So similarly, if the approximate value is greater than the true value, then the error becomes negative. बरोबर आहे ना? म्हणजे ही व्हॅल्यू x1 ही जर मोठी असेल x पेक्षा, तर म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही मोठी असेल जर ट्रू व्हॅल्यू पेक्षा, तर तुमचा आन्सर काय असेल? निगेटिव्ह. ओके, देन द एरर बिकम्स निगेटिव्ह. सो फ्रॉम 2, इफ द ट्रू व्हॅल्यू रूट 11 इज अप्रॉक्सिमेटेड बाय 4, म्हणजे वरती जे आपण डिस्कस केलं ते ह्या टाईपचं होतं. ओके, देन द एरर इज रूट 11 मायनस 4 अँड इट विल बी लेस दॅन 0, कारण ती काय येणार आहे? निगेटिव्ह, कारण 4 पेक्षा रूट 11 काय आहे? लहान आहे. ठीक आहे. However, when we talk of error of approximation, we always mean the absolute value of the error, that is positive value of the error. म्हणजे आपण जेव्हा एररचा approximation काढायला घेतो तेव्हा ऑलवेज त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आपण कन्सिडर करणार असतो, म्हणून ती मॉड्युलस व्हॅल्यू किंवा पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द एरर ही कन्सिडर करायची. So there is a definition: if the true value of a quantity x is approximated by x1, then the absolute error is defined as e equal to positive value of x minus x1. लक्षात आलं का? If the true value of quantity x is approximated by x1, okay, then the absolute error is defined as x minus x1. That will be positive. Dash number 4. Thus in 2, म्हणजे वरती आपण जे डिस्कस केलं, if 3 is approximate, आपण वरती 4 घेतला होता, जर 3 असेल, then for the absolute error, e equal to positive value of root 11 minus 3, and that will be root 11 minus 3, because it becomes positive जर find out केली तर. Dash number 5. But if 4 is the approximate, पण 3 च्या ऐवजी जर 4 घेतला आपण तिथे for root 11, then the absolute error is root e equal to root 11 minus 4. आता याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू कशी येईल मात्र? तर 4 मोठा आहे, so it will be 4 minus root 11. Then it will become a positive value. Okay. Now another one definition: if the true value of x is approximated by x1, then the relative error is defined as. So this is very very important. Objective question मध्ये सुद्धा विचारू शकतात, what is the definition of relative error, आणि मग ही तुमची relative error ची definition आहे मॅथमॅटिकली. तिथे काही वेगळे सिम्बॉल पण देऊ शकतात तुम्हाला, मग त्याच्यामधून तुम्हाला काय करायचं आहे ते चूज करावं लागेल. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर रिलेटिव्ह एरर, दॅट ई आर. ओके, नुसती एरर होती वरती ई, इथे ई आर बिकॉज रिलेटिव्ह एरर, म्हणून रिलेटिव्हचा आर, दॅट इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन एक्स. आता डेल्टा एक्स वरती काढला, इट विल बी एक्स मायनस x1 अपॉन एक्स, अँड दॅट एक्स विल बी ऑब्वियसली नॉन झिरो, कारण हा जर झिरो झाला तर ही टोटल व्हॅल्यू काय होईल? बिकम्स टू इन्फिनिटी. And thus in 2, if 3 is approximate for root 11, thus in 2 वरती if 3 is the approximate for root 11, लक्षात घ्या, then the relative error काय असेल तुमची? root 11 minus 3 upon root 11. Sometimes we need to know the error in approximation of truth value x by an approximate x1 in percentage. So for that purpose we define the percentage error. आता पर्सेंटेज एररचा पण एक नवीन कन्सेप्ट आहे पुढचा, की तो कशासाठी आलेला आहे, की वी नीड टू नो द एरर इन द अप्रॉक्सिमेशन ऑफ ट्रू व्हॅल्यू एक्स बाय अन अप्रॉक्सिमेट x1 इन पर्सेंटेज. म्हणजे तुम्हाला एरर काही ठिकाणी पर्सेंटेजमध्ये फाइंड आउट करावी लागते, आणि पर्सेंटेज कशाच्या याच्या प्रपोर्शनमध्ये पाहिजे? तर ट्रूथ व्हॅल्यूच्या आणि त्या अप्रॉक्सिमेटच्या. बरोबर आहे. आणि मग त्याच्यासाठी पर्सेंटेज एररचा कन्सेप्ट आला इथे. सो here again one definition we have defined here, that is percentage error. So if a true value x is approximated by x1, then the percentage error is defined as, जसं रिलेटिव्ह एरर साठी r घेतला होता तसा पर्सेंटेज एरर साठी काय घ्यायचा? p घ्यायचा. सो इट विल बी EP and it will be 100 times ER. म्हणजे या ER ला 100 ने काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. दॅट इज इक्वल टू 100 इंटू E अपॉन एक्स. ओके, ई म्हणजे काय तुमचा? डेल्टा एक्स. ओके, सो इट विल बी 100 डेल्टा एक्स अपॉन एक्स, that is 100. What is delta x? It will be x minus x1 upon x. And thus in 2, when root 11 is approximated by 3, म्हणजे वरच्या एक्झाम्पल मध्ये आपला
3 घेतला समजा मी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, देन द पर्सेंटेज एरर EP इक्वल टू 100 इंटू हा दॅट इज ER, म्हणजे 100 इंटू √11 मायनस 3 अपॉन √11. सो दीज आर द डेफिनेशन्स अँड देअर एक्सप्लेनेशन विथ द एक्झाम्पल. परीक्षेत आली तर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. व्हॉट इज ER म्हणजे रिलेटिव्ह एरर, व्हॉट इज EP म्हणजे पर्सेंटेज एरर. रिलेटिव्ह एररला 100ने मल्टिप्लाय केलं की तुमचा पर्सेंटेज एरर येतो. ठीक आहे. नाउ देअर इज some basic definition related with this chapter. So numerical methods for evaluating the roots. आता इक्वेशन कोणकोणत्या टाईपचे असतात आणि ते सॉल्व करायच्या मेथड्स कोणत्या हे या चॅप्टरमध्ये ॲक्च्युली आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला आपण एररचे काही डेफिनेशन बघितल्या, सो दॅट विल बी अवर बेसिक पार्ट ऑफ दिस चॅप्टर. बट ॲक्च्युअल चॅप्टर आता तुमचं इथे सुरू होत आहे. सो इन दिस चॅप्टर we shall discuss the various useful methods for evaluating the roots of any equation having the numerical coefficient. So first, that is polynomial in x of degree n. So an expression of the type f of x equal to a0x raised to n plus a1x raised to n minus 1 plus dot 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 plus an minus 1x plus an, where all ai's are constants provided that n is not equal to 0, okay, and n is a positive integer, is called as a polynomial in x of degree n. आता ही जनरल डेफिनेशन झालेली आहे पॉलिनॉमियल ऑफ डिग्री x. आत्तापर्यंत आपण खूप साऱ्या प्रकारचे पॉलिनॉमियल बघितलेले आहेत की तुमचं सिंपल इक्वेशन असेल म्हणजे 2x प्लस 3 टाईपचं, पुढे बघणारच आहोत आपण. नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे ज्याची डिग्री 2 असेल, दॅट इज x² प्लस 5x प्लस 6 इक्वल टू 0 या पद्धतीने. नंतर क्यूबिक इक्वेशन ज्याची डिग्री 3 असेल, दॅट इज x³ प्लस 2x² प्लस 3x प्लस 4 इक्वल टू 0 या टाईपचे. ते सगळे काय आहेत तुमचे पॉलिनॉमियल्स आहेत, फक्त त्यांची डिग्री काय काय वेगवेगळी आहे. तर इन जनरल ते इक्वेशन कसं डिफाईन केलेलं आहे तर हे इथे डिफाईन केलेलं आहे. Okay, that is called as a polynomial in x of degree n. Algebraic equation, an equation of the type y equal to f of x is called algebraic if it can be expressed in the form fn yn plus fn minus 1 yn minus 1 plus dot 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 plus f1 y1 plus f0 equal to 0, where fi is the ith order polynomial in x. Okay, y equal to f of x या टाईपचं जे इक्वेशन असतं त्याला म्हणतात अल्जेब्राइक इक्वेशन. आता थोडंसं तुम्हाला मी फरक करून सांगतो. अल्जेब्राइक आणि पुढे बघणारे आपण ट्रान्सेंडेंटल. ओके, तर अल्जेब्राइक आणि ट्रान्सेंडेंटल मधला ॲक्च्युअल फरक काय आहे की अल्जेब्राइकमध्ये तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन वगैरे वगैरे जे आहेत ते येत नाहीत. म्हणजे सिंपल इक्वेशन दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्यूबिक इक्वेशन, इक्वेशन ऑफ ऑर्डर 4, इक्वेशन ऑफ ऑर्डर 5 या पद्धतीने जे तुमचे इक्वेशन येतात दॅट आर कॉल्ड ॲज अ अल्जेब्राइक इक्वेशन. अँड व्हॉट इज मीन बाय ट्रान्सेंडेंटल, तर ज्याच्यामध्ये तुमचे एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे e⁻⁴ टाईपचे, नंतर sin x cos x ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे येणार, किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन येणार log x वगैरे, तर ते सगळे काय असतात ट्रान्सेंडेंटल इक्वेशन. सो ए नॉन अल्जेब्राइक इक्वेशन म्हणून ते काय असतं नॉन अल्जेब्राइक, म्हणजे ते अल्जेब्राइक इक्वेशन नाही. सो नॉन अल्जेब्राइक इक्वेशन इज कॉल्ड एज ट्रान्सेंडेंटल इक्वेशन, दॅट इज f of x is an expression involving some other functions such as trigonometric, logarithmic, exponential, etc. For example, 4 sin x minus e⁻⁴ equal to 0 किंवा log of x³ minus 5 tan x equal to 0 यांना काय म्हणायचं ट्रान्सेंडेंटल इक्वेशन. आला का डिफरन्स लक्षामध्ये की अल्जेब्राइकमध्ये तुमचे ट्रिग्नोमेट्रिक, एक्सपोनेन्शियल किंवा अजून काही लॉगॅरिथमिक किंवा इन्व्हर्स असे कोणतेच फंक्शन येत नाही, म्हणजे ते सिंपल असतं, त्याला म्हणतात अल्जेब्राइक. आणि सगळ्या व्हॅल्यू ज्याच्यामध्ये येतात त्याला म्हणतात ट्रान्सेंडेंटल इक्वेशन. ओके, सो देअर इज अ रिमार्क, अ ट्रान्सेंडेंटल इक्वेशन मे हॅव अ फायनाइट और इनफायनाइट नंबर ऑफ रियल रूट्स और मे नॉट हॅव अ रियल रूट ॲट ऑल. ओके, म्हणजे त्याला फायनाइट किंवा इनफायनाइट नंबर ऑफ रियल रूट्स असणारे, और मे नॉट हॅव अ रियल रूट ॲट ऑल, किंवा रियल रूट त्याला नसणारे.
नंतर सोल्युशन ऑफ द इक्वेशन. द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द रूट्स ऑफ एन इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ सोल्युशन. बरोबर आहे. द प्रोसेस ऑफ finding the roots of an equation is called as a solution of that equation, and the value of x for which f of x equal to 0 is satisfied is called its root. आता शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगतो. समजा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. समजा घेतलं x² + 5x + 6 = 0. ओके, थोडंसं ओरली सांगतो, नीट जरा कॉन्सन्ट्रेट करून ऐका. तर x² + 5x + 6 = 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर तुम्ही फॅक्टर पाडले तर त्याचे फॅक्टर येणार आहे x + 3 आणि x + 2 = 0. म्हणजेच x + 3 = 0, x + 2 = 0. म्हणजेच x = -3 आणि x = -2. मग x = -3 किंवा x = -2 तुम्ही जर त्या इक्वेशनमध्ये टाकले, दॅट इज x² + 5x + 6 = ह्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही x = -3 टाकला तर ती व्हॅल्यू काय यायला पाहिजे? 0. आणि ती जर 0 आली तर x = -3 काय असेल? तुमचं रूट असेल. त्याच पद्धतीने x = -2 जर टाकला त्या इक्वेशनमध्ये आणि जर व्हॅल्यू तुमची 0 आली f of x ची, तर ते तुमचं काय असेल? रूट असेल. आणि रूटलाच काय म्हणतात? सोल्युशन. दॅट इज कॉल्ड एज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. सो इथे आपला इंट्रोडक्टरी पार्ट या चॅप्टरमधला संपला आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 4 प्रकारच्या मेथड ज्या बघायच्या आहेत. त्याची पहिली मेथड आहे द बायसेक्शन मेथड. पुढे मी मुद्दाम इथं म्हटलेलं आहे, इट विल बी मेथड नंबर फर्स्ट. ओके, तर ॲक्च्युअल एक्झाम्पल कसे आहेत त्याचे सॉल्व करायचे ते तर मी तुम्हाला इथे प्रॅक्टिकली एक्झाम्पल कसं सॉल्व केलेलं आहे आणि तिथे तुम्हाला कॅल्क्युलेटर कुठे कुठे लागतं ते तर मी सांगणारच आहे. पण त्याच्या अगोदर ती मेथड काय आहे ती शॉर्टमध्ये आपण इथे एक्सप्लेन केलेली जी आहे ती समजून घेऊया. सो वी हॅव द थेरम ऑन कंटिन्युअस फंक्शन विच स्टेट दॅट, आपल्याकडे कंटिन्युअस फंक्शनचं थेरम होतं, दॅट इफ फंक्शन इज कंटिन्युअस म्हणजे एफ एक्स इज कंटिन्युअस इन द इंटरवल विच इज क्लोज इंटरवल a, b अँड एफ ऑफ ए अँड एफ ऑफ बी हॅव ऑपोजिट साइन्स. म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ला म्हणजे याला जर पॉझिटिव्ह साईन आली x = a टाकून आणि x = b टाकून त्या फंक्शनला जर निगेटिव्ह व्हॅल्यू आली, सो दे हॅव ऑपोजिट साइन्स, देन देअर एक्झिस्ट ॲटलिस्ट वन रूट बिटवीन a अँड b. तर तिथे काय असणार आहे? ॲटलिस्ट वन रूट त्या इक्वेशनचं बिटवीन a अँड b. म्हणजे एक तर a ला रूट येईल किंवा b ला रूट येईल किंवा या दोघांमध्ये त्यांचं रूट असेल. सो सपोज दॅट आवर एफ ऑफ ए इज लेस दॅन 0. म्हणजे एफ ऑफ ए साठी या फंक्शनची व्हॅल्यू काय आली? निगेटिव्ह आली असं आपण मानून घेतलं. अँड एफ ऑफ बी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे एफ ऑफ बी साठी काय आली? ती पॉझिटिव्ह आली. देन आवर रूट लाईज बिटवीन ए अँड बी. तर याचा अर्थ काय होतो? आपलं रूट आलं ए आणि बी मध्ये. ओके, सो लेट द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट बी. आता हा जो फॉर्म्युला आहे हा बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला आहे. ज्या दोन व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आली आहे तुमच्या फंक्शनची, त्या दोघांमध्ये ते रूट असणार आहे असं गृहीत धरून पहिलं जे अप्रॉक्सिमेशन आहे त्याला आपण x0 म्हणणार, नंतर येणार x1, नंतर येणार x2. ह्या पद्धतीने ती प्रोसेस आहे. तर x0 कसा असणार आहे? त्या दोघांमध्ये त्या दोघांचा मीन. आता मीन आपल्याला माहिती आहे कसा काढायचा? ॲव्हरेज. ओके, दॅट इज a + b/2. ओके, ए साठी निगेटिव्ह, बी साठी पॉझिटिव्ह /2. आणि मग याच्यासाठी तुम्हाला परत काय काढावं लागेल? एफ ऑफ x0 काढावं लागेल. परत फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे व्हॅल्यूसाठी. सो इफ एफ ऑफ x0 इज 0 देन x0 विल बी द रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ x = 0. बरोबर आहे. या व्हॅल्यूसाठी जर 0 आली तर x0 काय असेल? रूट. बट इफ एफ ऑफ x इज नॉन झिरो म्हणजे x0 साठी तुमचा एफ ऑफ x जर नॉन झिरो आला, देन अगेन द रूट लाईज बिटवीन x0 अँड b. बरोबर आहे ना? म्हणजे हा पॉझिटिव्ह घ्यायचा. आता याच्यासाठी पण दोन कंडिशन आहे बघा. ऑर बिटवीन x0 अँड a. एक तर ते रूट x0 आणि b मध्ये येणार किंवा x0 आणि a मध्ये येणार. पण ते कसं ठरवायचं? तर बघा, इफ एफ ऑफ x0 इज लेस दॅन 0 म्हणजे x0 साठी फंक्शनची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली लेस दॅन 0 तर वरती पॉझिटिव्ह कोणासाठी आली होती? b साठी आली होती. म्हणजे एक रूट निगेटिव्ह साठी यायला पाहिजे, एक रूट पॉझिटिव्ह साठी यायला पाहिजे, असं चूज करायचं आहे. जर तुमची x0 साठी व्हॅल्यू निगेटिव्ह आली, देन रूट लाईज बिटवीन वरचा पॉझिटिव्ह पॉईंट कोणता होता? b. सो x0 अँड b याच्यामध्ये रूट लाय होईल. पण जर एफ ऑफ x0 ग्रेटर दॅन 0 म्हणजे x0 साठी जर तुमची फंक्शनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आली तर वरती कोणासाठी निगेटिव्ह आली होती? तर a साठी. सो आवर रूट लाईज बिटवीन a अँड x0.
आलं लक्षात? एक्झाम्पलमध्ये अजून क्लिअर होईल. म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं लेटेस्ट रूट तुम्हाला चूज करत जायची आणि ती प्रोसिजर फॉलो करत जायची. नाव पुढचं रूट डिनोट धिस न्यू इंटरवल बाय A1 B1. या नवीन इंटरवलला काय म्हणायचं आता, जसा वरती A0 B0 होता आपण कन्सिडर केला तसा इथे A1 B1. सो हुज लेंथ इज B minus A upon 2. That is positive value of B minus A upon 2. Now let x1, मग पुढचं अप्रॉक्सिमेशन जसं पहिलं x0 होतं तर पुढचं अप्रॉक्सिमेशन काय असेल तर x1. इट विल बी A1 plus B1 upon 2. आता इथे आपण x0 आणि B किंवा A आणि x0 यापैकी एक घ्यायचं आहे एक्झाम्पल सॉल्व करताना. पण इथे इन जनरल आपण समजा कन्सिडर करूया की x0 तुमचा A आहे, A1 आहे आणि B तुमचा B1 आहे, किंवा x0 तुमचा A आहे, x0 तुमचा B1 आहे आणि A तुमचा A1 आहे, या पद्धतीने. ओके, म्हणून तुमचं नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन असणार आहे x1 equal to A1 plus B1 upon 2. And as before, A1 B1 is bisected at x1 and the new interval will be exactly half the length of the previous one. We repeat this process. म्हणजे ही प्रोसेस रिपीट करायची तुम्हाला परत until the latest interval which contains the root is as small as desired, say lambda. आता ही जी लँग्वेज आहे ही तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये कसं सॉल्व करायचं तिथे मी एक्सप्लेन करून देईल. ओके, आता हे पुढचं तुम्ही काही लक्षात ठेवू नका कारण हे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सॉल्व करायची जे आपण घेणार आहे तिथे काही आवश्यकता नाही आहे. सो नोट दॅट पासूनचा हा जो एवढा पार्ट आहे सो इट विल बी फॉरगेट. ओके, सो हा पार्ट तुम्ही फॉरगेट करा कारण विनाकारण जास्त गोष्टी लक्षात ठेवल्या की ती तुमची मेथड जास्त किचकट होऊन जाईल. ओके, सो हा पार्ट इथून आपण काढला असं समजूया. नोट दॅट पासून इथपर्यंत. नंतर पुढे एक नोट दिलेली आहे, इफ f of x इज नॉट कंटिन्युअस इन a, b देन बायसेक्शन मेथड इज फेल्ड. जर ते फंक्शन नॉट कंटिन्युअस आलं तुमच्या त्या इंटरवलमध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एखाद्या पॉईंटसाठी व्हॅल्यू नाही आल्या तुमच्या, तर बायसेक्शन मेथड काय होईल तुमची, फेल होईल. आलं लक्षात? दुसरं म्हणजे बायसेक्शन मेथड गिव्स द रिअल रूट ऑफ f of x इक्वल टू 0. ही मेथड काय देते तुम्हाला, रिअल रूट ऑफ द फंक्शन f of x इक्वल टू 0. आणि बायसेक्शन मेथड ऑलवेज कॉन्व्हर्जेस. ही मेथड काय असते, ऑलवेज कॉन्व्हर्जंट असते. ओके, म्हणजे याचं ऑलवेज तुम्हाला कुठल्या तरी पॉईंटला ती आन्सर देते. ठीक आहे. नाव देअर इज एक्झाम्पल. इथे आपण आता प्रॉपरली एक्सप्लेन करूया. एक एक्झाम्पल घेऊ आणि मग हे लेक्चर इथे थांबवू. सो फाइंड द रिअल रूट ऑफ द इक्वेशन x³ - x - 4 इक्वल टू 0 बाय युझिंग बायसेक्शन मेथड. परफॉर्म 5 इटरेशन. 5 म्हणजे x4 पर्यंत तुम्हाला व्हॅल्यू काढायच्या आहेत. x5 पर्यंत. ओके, x5 पर्यंत. तर बघा, लेट f of x इक्वल टू दिलेल्या फंक्शनला f of x म्हणायचं, x³ - x - 4 इक्वल टू 0. आता कोणत्या व्हॅल्यूसाठी ती फंक्शनची व्हॅल्यू निगेटिव्ह येते आणि कोणत्या व्हॅल्यूसाठी ती पॉझिटिव्ह येते हे ट्रायल आणि एरर आहे. जनरली f of 1 2 किंवा f of 1 - 1 किंवा f of 0 1. लक्षात घ्या मी जे बोलतोय ते f of 1 2 साठी किंवा 1 - 1 साठी किंवा 0 1 साठी चेक करायच्या, पण जनरली 1 आणि 2 साठी येतच. ओके, सो f of 1 म्हणजे x बद्दल 1 टाकला, सो 1³ - 1 - 4. 1³ 1 येतो, सो 1 - 1 - 4. ही कॅल्क्युलेशन जर तुम्ही केली तर 1 - 1 कॅन्सल, सो उरला फक्त -4. मायनस म्हणजे निगेटिव्ह आहे, सो इट विल बी लेस दॅन 0. आणि x बद्दल जर 2 टाकला, f of 2, तर 2³ आला 8 -2 - 4. तर 8 - 2 - 4 म्हणजे 8 - 6 दॅट इज इक्वल टू 2 अँड इट इज ग्रेटर दॅन 0. तर बघा, एका व्हॅल्यूसाठी निगेटिव्ह रूट आलं, एका व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह रूट आलं. सो आवर रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. सो आवर फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x0 विल बी 1 + 2 upon 2. हा पहिला आणि दुसरा, दॅट इज 1 + 2 upon 2 म्हणजेच 3/2. 3/2 म्हणजे 1.5. इथपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेटरची गरज नाही. आता इथून तुम्हाला कॅल्क्युलेटर लागणार आहे. मग ह्या x0 साठी मेथड काय म्हणते की फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो f of x0 म्हणजेच f of 1.5 म्हणजेच x बद्दल 1.5 टाकायचा. सो 1.5³ - 1.5 - 4. मग 1.5³ हा आला, ह्या व्हॅल्यू आल्या. पटापट कॅल्क्युलेटरवर बटणं दाबले की ही व्हॅल्यू येते, इट विल बी निगेटिव्ह, दॅट इज -2.125. आता ही काय आली, निगेटिव्ह आली. मग आपलं रूट कोणामध्ये लाय व्हायला पाहिजे, तर वरचा एक पॉझिटिव्ह
आणि एक इथला निगेटिव्ह. आता हा जर पॉझिटिव्ह आला असता तर वरचा आपण काय घेतला असता, निगेटिव्ह घेतला असता. फरक लक्षात घ्या, मी सांगतो तुम्हाला. x0 काय आलाय, निगेटिव्ह. x0 म्हणजे काय तुमचा 1.5. मग 1.5 साठी निगेटिव्ह आली. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1.5 अँड 2, कारण 2 साठी वरती काय आला होता, पॉझिटिव्ह. समजा 1.5 साठी तुमचा जर पॉझिटिव्ह आला असता, म्हणजे ही प्लस आली असती, देन नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1.5 अँड 1, म्हणजे वरचा आपण काय घेतला असता, निगेटिव्ह. लक्षात आलं का? इथे निगेटिव्ह आलाय म्हणजे वरती कोणासाठी पॉझिटिव्ह आलाय, ते 2 साठी. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1.5 अँड 2 अँड प्रोसिजर अवर कंटिन्यूड हियर. सो पुढचा अप्रॉक्सिमेशन, लेट x1 इक्वल टू 1.5 प्लस 2 अपॉन 2, तो आला 3.5 अपॉन 2, दॅट विल 1.75. नंबर 2, आता याच्यासाठी परत x ची व्हॅल्यू काढायची, एफ ऑफ x ची. याला x1 म्हटलंय, सो इट विल बी एफ ऑफ x1. सो x बद्दल काय टाकायचा, 1.75 इथे. सो 1.75 क्यूब मायनस 1.75 मायनस 4. आता हा पॉझिटिव्ह आला. ओके, पण वरती कोणासाठी निगेटिव्ह आला होता, लक्षात घ्या. वरती कोणासाठी निगेटिव्ह आला होता, सो रूट लाईज बिटवीन 1.75 अँड 2 नॉट. आता इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, तर तिथे मी थोडंसं, ते आपण नंतर बघूया एक्झाम्पल. तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. थोडंसं अजून एक एक्झाम्पल जे आहे ते एक्सप्लेन करतो इथे खाली. फाइंड अ रियल रूट ऑफ द इक्वेशन x क्यूब मायनस x मायनस 1 इक्वल टू 0 बाय बायसेक्शन मेथड. परफॉर्म द 5 इटरेशन्स. हे दिलेलं इक्वेशन त्याला आपण एफ ऑफ एक्स म्हणायचं. एफ ऑफ 1 साठी -1 आली ती, एफ ऑफ 2 साठी 5 आली. आता वरचं एक्झाम्पल थोडंसं बाजूला ठेवलं आहे कारण तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा ते चुकीचं सॉल्व केलं आहे. इथे बघूया. सो एकासाठी निगेटिव्ह आली, एकासाठी पॉझिटिव्ह आली. सो रूट लाईज बिटवीन आवर 1 अँड 2. सो x0 विल बी 1 प्लस 2 अपॉन 2, 3/2 इट विल बी 1.5. मग एफ ऑफ 1.5 घेतला. सो 1.5 क्यूब म्हणजे इथे x बद्दल 1.5, परत इथे 1.5 मायनस 1, ती आली प्लस. सो वरती लेटेस्ट निगेटिव्ह कोणासाठी आला होता, 1 साठी. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1 अँड 1.5. बरोबर आहे ना. 1 साठी निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह आलाय. सो 1 अँड 1.5. सो अवर x1, वरती x0 होता, आता x1 घेतला. सो 1 प्लस 1.5 अपॉन 2, दॅट विल बी 1.25. मग आता नंबर 2, एफ ऑफ x1 काढायचा, म्हणजे x बद्दल काय टाकायचा, x1 दॅट इज 1.25. सो इट विल बी 1.25 क्यूब म्हणजे x बद्दल 1.25. ती व्हॅल्यू टाकायची कॅल्क्युलेटरमध्ये, ती आली मायनस. आता वरती लेटेस्ट कोणासाठी प्लस आला होता, तर 2 साठी. सॉरी, लेटेस्ट लेटेस्ट कोणासाठी, 2 चा काही संबंध नाही. लेटेस्ट 1.5 साठी आला होता. बरोबर आहे ना, ही पॉझिटिव्ह आली होती. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1.25 अँड 1.5. लक्षात घ्या, बिकॉज हा निगेटिव्ह आला आणि वरती 1.5 साठी काय आला होता, पॉझिटिव्ह आला होता. आता सुरुवातीचा काही संबंध नाही 1 आणि 2 चा, जो लेटेस्ट मागचा मिळाला आहे, मागच्या इटरेशनला तो घ्यायचा. ओके, सो 1.25 अँड 1.5. मग परत x2 काढला, दोघांचा मीन. परत त्याच्यासाठी फंक्शनची व्हॅल्यू, दॅट इज नंबर 3, थर्ड इटरेशन. सो ती काढली, ती आली 1.375. त्याच्यासाठी परत फंक्शनची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती आली निगेटिव्ह. मग वरती लेटेस्ट पॉझिटिव्ह कोणासाठी आला होता, तर 1.5 साठीच. इथे परत प्रिंटिंग मिस्टेक आहे. बरोबर आहे ना, म्हणजे हे कमालीचं प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहेत ह्या. इथे ॲक्च्युली कसं रूट घ्यायला पाहिजे, आता परत वरतीच्या एक्झाम्पलमध्ये आहे तसंच. तुम्ही मेथड लक्षात घ्या, हे चुकीचे सॉल्व केलेले आहेत एक्झाम्पल. सो रूट लाईज बिटवीन आता 1.375 ला काय आलं आहे तुमचं, निगेटिव्ह आलेलं आहे. बरोबर आहे. आणि 1.25 ला पण काय आलं आहे, वरती निगेटिव्ह. तो हे नाही घ्यायचं आहे आपल्याला, तर 1.5 घ्यायचा आहे. इथे 1.5 ला पॉझिटिव्ह आलं होतं. सो इथे प्रोसिजर चेंज होणार. इथून परत तुम्ही आता लक्षात घ्या, वरती लेटेस्ट पॉझिटिव्ह रूट कोणासाठी आला होता, 1.5 साठी. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1.5 अँड 1.375 म्हणजे हा. सो इथे 1.5 येणार, नंतर 1.375 येणार अपॉन 2, आणि मग ती जी ही व्हॅल्यू इथे बदलेल, इथून पुढे सगळंच बदलेल. तर तुमच्या लक्षात आलं आहे का. तर इथून परत प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक्झाम्पल इथपासून तुम्ही सॉल्व करायचं. आता मेथड लक्षात आली तुम्हाला. ठीक आहे. सो इथून हे पूर्ण तुम्ही सॉल्व करायचं आणि मग कुठपर्यंत फाइंड आउट करायचं, x5 पर्यंत. ठीक आहे.
आता वरच्या एक्झाम्पलमध्ये तसंच झालं होतं बघा. इथे 1.75ला पॉझिटिव्ह आलं होतं, बरोबर आहे ना, आणि 2ला पण पॉझिटिव्ह आहे, तर 2 नाही घ्यावा लागणार मला, 1.5 घ्यावा लागेल लेटेस्ट. 1.5 साठी काय आलं होतं, निगेटिव्ह. सो नेक्स्ट रूट लाईज बिटवीन 1.75 अँड 1.5. म्हणजे इथे 1.75 अँड 1.5 येणार, कारण 1.5 साठी निगेटिव्ह व्हॅल्यू आली आहे, 1.75 साठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली आहे. ओके, सो बघा पुस्तकामध्ये किती मिस्टेक्स आहेत. आणि मग इथे 1.75 प्लस 1.5 घ्यावा लागेल इथे, लक्षात घ्या, अपॉन 2 जी व्हॅल्यू येईल तिथून पुढे हे तुमचं परत बदलेल. आणि तिसरं, चौथं आणि पाचवं इटरेशन हे तुमचं ॲप्रॉक्सिमेशन हे तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व करा. ठीक आहे. तुम्हाला काही अडचण आली तर मला भेटा कॉलेजमध्ये, आपण या विषयावर बोलूया. तर प्रिंटिंग मिस्टेक आहे, लेटेस्ट मागचं रूट तुम्हाला घ्यायचं आहे. जर तुमची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर लेटेस्ट निगेटिव्ह व्हॅल्यू चूज करा मागची रूटसाठी. आणि तुमचं जर फंक्शनसाठी व्हॅल्यू जर ही तुमची पॉझिटिव्ह आली तर लेटेस्ट निगेटिव्ह चूज करा, आणि ती जर निगेटिव्ह आली तर पॉझिटिव्ह चूज करा. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला इथे पण x5 पर्यंत फाइंड आउट करायचं आहे. इथपर्यंत बरोबर आहे, इथून पुढे गडबड आहे सगळी, इथपर्यंत बरोबर आहे. इथे 1.75 आणि 1.5 घ्यायचं आहे. ओके, सो इथून पुढे तुमचा आन्सर बदलेल. ओके, सो प्रिंटिंग मिस्टेक आहे, मात्र मेथड लक्षात घ्या. मेथड त्याच पद्धतीने पुढचे रूट तुम्ही कॅल्क्युलेट करा. आणि जनरली परीक्षेमध्ये तुमची जर थेअरी परीक्षा झाली तर एवढे ॲप्रॉक्सिमेशन सॉल्व करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त x3 पर्यंत सॉल्व केलं म्हणजे याच्यानंतरची फक्त एक स्टेप जी इथं चुकलेली आहे तेवढे सॉल्व करा, आणि मग आपण तिथे पूर्ण मार्क देतो, कारण ते थिअरॉटिकल पेपरमध्ये x3 पर्यंतच विचारतात. ठीक आहे. बाकी मेथड लक्षात घ्या. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आला तर तुम्हाला आता बायसेक्शन मेथड समजलेली आहे. तर इथे आपण बायसेक्शन मेथडला संपवतोय. यातलं पण तुमचं x2 पर्यंत बरोबर आहे. x3 पासून काय पुढे हे मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने वहीमध्ये घ्या, कॅल्क्युलेटर यूज करा, घरी नसेल तर विकत घ्या आणि हे कॅल्क्युलेशन करा. ओके, इट विल बी व्हेरी सिम्पल. तर ही मेथड इथे संपते. नेक्स्ट लेक्चरला आपण दुसरी मेथड स्टार्ट करूया. तोपर्यंत इथे मी थांबतो. धन्यवाद.